पिंपरी चिंचवड पोलिसांनी दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 25 तारखेला यशवंतनगर तळेगाव दाभाडे इथे पोलिसांनी केली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फरियाद नोंदवली। आरोपी आहेत सागर पारधी, वय आहे 28, रहिवासी आहेत कान्हेवाडी बुद्रुकचे, आणि वैभव राणे, वय आहे 24, रहिवासी आहेत कामशेतचे। पोलिसांनी सांगितले की आरोपींनी तळेगाव दाभाडे येथील कुणाल वाईन शॉप मधून 33,330 रुपयांची देशी आणि विदेशी दारू खरेदी केली होती। ही दारू विक्रीच्या उद्देशाने त्यांनी ताब्यात ठेवली आणि 80,000 रुपयांच्या दुचाकीवरून वाहतूक करताना पकडली गेली। सदर कारवाई गुन्हे शाखा युनिट 4 ने केली असून आरोपींविरुद्ध आता कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा प्रकारच्या अवैध दारू वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज।